देह तव आहे प्रारब्धा अधीन, याचा मिकाशी न वाहू भार. सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. लाभ तो न दिसे याहुनी दुसरा, अनेक दातारा येणे जन्मे. सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. तुका म्हणे आलो सोशित संकटे, मी माझे ओखटे आहे देवा. सर्व माझा काळ तुझिया चिंतने, काया वाचा मनी इच्छितसे. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं मृगोषणाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजं वानरयोद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपदे. प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची या सुता. चरणावरी ठेवो निमाथा, साष्टांगाता दंडवत. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका विठाला विठा विठाला विठा. देह तव आहे प्रारब्धा अधीन, याचा मिकाशी न वाहू भार. सर्व माझा काळ तुझे या चिंतने, काया वाचा मनी इच्छितसे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. हे आवाज मोकळा कर. याच्या या भूतलावर तू मामाजर जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री विश्व वंदे देव वंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते, अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबरा यांचा गात्यातील चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला आजच्या प्रसंगाला अनुसरून असणारा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कीर्तन सभा उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांची कल्पना असली तरी सांगणं माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. या न्यायाने तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण सध्या आपल्यात हयात नसणारे आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक, ज्यांनी अथक परिश्रमातून हा प्रपंचरूपी वसंत फुलविला, शून्यातून विश्व निर्माण केलं, असे तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण सध्या आपल्यात हयात नसणारे वैकुंठवासी पांडुरंगजी पुंजाजी आवाड यांच्या तिरवीच्या निमित्ताने आजचं हे कीर्तनाचं नियोजन आहे. त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे बंधू, बरोबर आहे ना, राधाजी पुंजाजी आवाड, त्यांचे सुपुत्र ज्ञानेश्वरराव, व्यंकटराव, नितीशराव, त्यांचे पुतणे असतील आमचे संदीप भाऊ आणि डॉक्टर आदिनाथजी, या संपूर्ण आव्हाड परिवाराच्या वतीने आपल्या गावचं भूषण मृदंगाचार्य, माझे ज्येष्ठ बंधू असणारे, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे मदनजी महाराज यांच्या संपर्कातून ही सेवा अतिशय म्हणजे अडचणीतली सेवा आमच्या वाट्याला आलेली आहे बरं का. तरी सुद्धा धावत्या वेगात बिदरला होतो मी, बिदरून आलो. यांना इथं आलो म्हणलो, खोटं बोलावं लागलं मला. बिदर होतो, बिदर.
मला माहिती आहे कोर्टा आणि पंचक्रोशी मंडळी, काळजी करू नका. आपलं कीर्तन जिल्हा परिषद शाळेसारखं असते, कितीला सुरू झालं तरी टायमात सुटते बरं का. विशेष आजच्या कीर्तनाला उपस्थित असणारे आपल्या भागाचं भूषण भजन सम्राट संगीत रत्न आमचे आदरणीय संभाजी बुवा बळेगावकर आहेत. भजन सम्राट गायन कोकिळा हरिभक्तीपरायण आमचे भास्कर महाराज आहेत. पुन्हा आमच्या इकडं शिवाजी महाराज, विश्वनाथ बाबा, नवीन इनेकरी बाबा आहेत आमचे बरं का. सिस्टीम सुंदर आहे बिचाऱ्यानं. छोट्या कार्यक्रमामध्ये पण सुंदर सिस्टीम लावली. तुलाही दादा बरं का, घाबरू नको बरं का तू. या आवाड परिवाराचे आप्त इष्ट मित्र मंडळी, माझ्या माता मावल्या, छोटे छोटे बालगोपाळ, तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापाच्या चरणी पुन्हा एकदा नारदाच्या गादून साष्टांग दंडवत करतो. गुरुजी यांनी सेवेला प्रारंभ. विठाला अभंग तुकोबारायांचा आहे का. येणं आणि जाणं हा संसाराचा नैसर्गिक नियम आहे. येणं आणि जाणं संसाराचा नैसर्गिक नियम आहे. ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. बाकी सर्व क्षेत्रामध्ये वशिलेबाजी चालते. कुठेही वशिला आहे, कुठेही वशिला आहे. सध्या वशिल्याशिवाय कामं होत नाहीत, पण सर्व क्षेत्रात वशिलेबाजी चालते. फक्त मरण हे असं क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये केवढाही वशिला असला तरी तो वशिला कामाला येत नाही. कारण वशिल्यानं मरण चुकवता आलं असतं तर देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र होता, ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र प्रभू ज्याचा पुत्र होता, आणि जनकासारखा विधेयी जो मिथिलेचा सम्राट ज्याचा व्याही होता, त्या राजा दशरथाला वशिल्यानं मरून चुकवता आलं असतं का नाही सांगा. 4 पुत्र त्या दशरथानं अंतकाळी एकही नव्हता. अरे 4 पुत्राचा बाप राजा दशरथ जातो, याच्याही पेक्षा मोठा वशिला. मातुलो यश गोविंदम पिता यश धनंजया. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता, आणि भगवान श्रीकृष्णासारखा ज्याचा मामा होता. मामा साधा नव्हता महाराज. हो, मामाची सत्ता काय ग्रामपंचायत मध्ये थोडीच होती. भया मामाची सत्ता, अरे झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नव्हतं, एवढी सत्ता होती त्याची. आहे का. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी बळे. आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आहे का. अरे वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, एवढा विश्वाचा निर्माता, विश्वाला निर्माण करणारा, हो द्वारिकेचा सम्राट भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा होता, त्याचा भाचा युद्धामध्ये गतप्राण झाला. ब्रह्मांडाच्या मालकाचा भाचा जात असेल तर तुमचा आमचा मामा सोसायटीचा माजी चेअरमन आहे, छाती करण्यात काय अर्थ आहे का. तुका म्हणे तयमाज्ञा, तुका म्हणे तयमाज्ञा, तुका म्हणे तयमाज्ञा, तुका म्हणे तयमाज्ञा. मग ते नचले काही, मग ते नचले काही. संपदा राहील ठाईचे ठाई, संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल वाही, तुका म्हणे तयमाज्ञा, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तयमाज्ञा. मग ते नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित राहील ग्वाही, तुका म्हणे तरी यमाज्ञा. यमाची आज्ञा आल्यानंतर वशिला चालत नाही का. अरे ज्याचं जिथपर्यंत तिकीट असतं तिथपर्यंत त्याचा प्रवास असतो. जिथं तिकीट संपत तिथं त्या प्रवाशाला उतरावं लागतं. विको कमी करा. जिथपर्यंत ज्याचं तिकीट असतं तिथपर्यंत त्याचा प्रवास असतो. विचारा तुम्ही याल ना. हो, प्रवास कुठपर्यंत असतंय. हा ए बोला ना. तिकीट आहे. तुमचं गाव कोणतं आहे. सिंगी जवळ आहे ना. समजा तुम्हाला इथून तुमचं तिकीट वसमत पर्यंत आहे, तुम्हाला नांदेडला जायचं. एसटी वाला नेते का नांदेडला. कुठं उतरीत आहे.
नाही म्हणले मला नांदेडला जायचंय, जमतंय का? हो, असं उतरून गेलं तर लात घालून उतरी आहे का? जिथपर्यंत ज्याचं तिकीट असतं तिथपर्यंत त्याचा प्रवास असतो. जिथं तिकीट संपत तिथं त्या प्रवाशाला उतरावं लागतं. हो, म्हणून हा जीवरूपी प्रवास आहे. जीवनरूपी प्रवास देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोवळिया, ना म्हणोनिय धनंजया जिया पर्याय का. अरे हे जीवनरूपी प्रवास आहेत. या प्रवासामध्ये 2 सोहळे ठरलेले आहेत. का 2 सोहळे, प्रत्येकाचे 2 सोहळे आहेत. हो, काहीचे 3 असतात, पण काहीचे झाले नाहीत आणि काहीचे होणार नाहीत म्हणून नका. हे जर राहिलंय ना, आहे का नाही? म्हणजे जन्माचा आणि मरणाचा सोहळा प्रत्येकाचा आहे. मधली सोहळे काहीचे होतात, काही ब्रह्मचारी राहतात, काही संन्यासी राहतात. ऐका, म्हणून 2 सोहळे ठरलेले आहेत. जन्म झाला त्याचा मृत्यू ठरलेला आहे. कारण मरणाच्या बाबतीमध्ये वसिलीबाजी चालत नाही का. हो, गेलेल्या व्यक्ती येत नसतात. पण खरं सांगू का, आज या आवाड परिवाराला विचारा, वैकुंठवासी पांडुरंगजी गेलेत, 13 दिवस होऊन गेले असतील. ऐका, पण आजही त्या परिवाराला त्यांची क्षणाक्षणाला आठवण आल्याशिवाय राहत नसते. कारण गेलेल्या व्यक्ती येत नाहीत, पण त्यांची आठवण मात्र क्षणाक्षणाला येत असते. ऐका, गए हुए कभी आते नहीं, लेकिन उनकी याद आती है, उनकी याद आती है. त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो ऐका. सध्या आईवर बोलणारी भरपूर माणसं आहेत. आज कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याता, निर्माता, चित्रपट, कादंबऱ्या, नाटकं सुद्धा आईवर आहेत. हो, आईचं सर्वांनी तोंड भरून कौतुक केलं. आईवर कविता आहेत. हो, अरे जिकडं तिकडं आई 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 सर्वांनी तोंड भरून कौतुक केलं आईच्या प्रेमाचं. आहे का? अरे आईचं प्रेमच आहे. पण बापानं कुठं घोडं मारले मदन बुवा. अरे आईपेक्षा काकांवर जास्त प्रेम असतं, त्याचं नाव बाप असतं. आहे का? आईपेक्षा काकांवर जास्त प्रेम करणारा बाप असतो. फरक एवढाच आहे, आईचं जगाला दिसतंय आणि बापाचं लपलेलं असते. आहे का? लपलेलं प्रेम म्हणजे बाप आहे आणि दिसणारं प्रेम म्हणजे माय आहे. माझं खोटं वाटत असेल किंवा या माझ्या शब्दाचा राग येत असेल आमच्या माता माऊल्यांना, तर तुम्ही फक्त तुमचे 2 सेकंद डोळे बंद करा आणि ते डोळे बंद केल्यानंतर फक्त तुमचा जन्मदाता बाप डोळ्यासमोर ठेवा. मग कळेल तुम्हाला बापाचं प्रेम किती आहे. का खरं सांगू, हो खरं सांगू, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप तुम्हाला सापडेल. अरे एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप तुम्हाला जगात सापडेल महाराज. अरे कितीही दगडाच्या हृदयाचा व्यक्ती असू द्या, कितीही दगडाच्या, एखाद्या वेळेला माणूस रडायला लागला तर गाव नाव ठेवतं. अरे लेका, मर्दासारखा मर्द गाड्या रडायला लागला, अरे तुला रडणं सोपतं का, बांगड्या भर आहे का. पण मी एक सांगू, कितीही रगडाच्या हृदयाचा बाप असू द्या, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप तुम्हाला या जगात सापडेल. पण 20-22 वर्षाची मुलगी बासिंग बांधलेली शेणाईचे सूर चालू होतात. जेव्हा ती मुलगी सासरी जाते ना, तेव्हा दगडाच्या हृदयाचा बाप असला तरी उशीमध्ये मुंडकं खूपसून डसा डसा रडताना आपल्याला पाहायला मिळतो. का? अरे बापाला समाजासमोर प्रगट होता येत नाही, पण बापाचं प्रेम कमी नसतं. आईपेक्षा काकांवर जास्त प्रेम असतं बापाचं. बाप दारातून बघतो, मुळमुळ मुळमुळ रडतो, भास्कर बुवा बाप दारातून बघतो हरणी जाते म्हणून. नाही का? अरे किरकोळ संकटाला आई आठवत असते. जरा डोळ्यासमोर चित्र आणा. चालता चालता पायाला ठेस लागली, टाळ घे त्याच्याजवळ. चालता चालता पायाला ठेस लागली, मुखातून शब्द निघतो आई ग. कोणी मारलं आई ग, कोणी बोललं आई ग. अरे हे किरकोळ संकट आहेत. काटा टोचला आई ग, ठेस लागली आई ग. पण डोळ्यासमोर चित्र आणा. तुम्ही हायवे क्रॉस करत असताना, वेगळ्या विचारात असताना, एकदम तुमच्या समोर 120च्या स्पीडने एखादी गाडी येते आणि एकदम करकचून ब्रेक दाबते, तेव्हा दोन्ही हात वर होतात आणि मुखातून एकच शब्द निघतो, अरे बापरे, अरे बापरे. उसाला पाणी देताना सरीमध्ये एखाद्या वेळेला अचानक भला मोठा साप फडी काढून तुमच्या समोर दिसला, दोन्ही हात वर होतात आणि शब्द निघतो, अरे बापरे. का? किरकोळ संकटाला आई आठवते. जीवनात जेव्हा जेव्हा भयानक संकट येतात तेव्हा प्रत्येकाला आठवतो,
त्याला बाप म्हणतात. आणि तो बाप हयात असताना कळत नसतो, तो बाप गेल्यानंतरच कळतो महाराज, गेल्यानंतरच कळतंय. बाप जीवनातला गेला ना, समजायचं आपल्या जीवनामध्ये आता रखरखत ऊन आहे, सावली नावाची चीज नाही महाराज. हो, म्हणून मी नेहमी सांगत असतो, झाड सावलीच गेलं, आता खेळ हा उनासी. झाड सावलीच गेलं, आता खेळ हा उनासी. झालं रिकाम आभाळ, झालं रिकाम आभाळ, आता चटके उरासी. बाप गेला दूर देशी, हो बाप गेला दूर देशी. बाप गेला दूर देशी, हो बाप गेला दूर देशी. अरे जिवंत असताना बापाचा जेवढा आधार असतो, आधार, अरे बाप म्हातारा असू द्या, डोळ्याला चष्मा असू द्या, डोक्याला मळकट फेटा असू द्या, हातात काठी असू द्या, पांढरे केस झालेले असू द्या, सुरकुत्या पडलेल्या असू द्या, पण जोपर्यंत बाप जिवंत असतो तोपर्यंत आधार असतो. एकदा बाप गेला, अरे सैरा वैरा मारा जीवन होत आहे का, काही सुचत नाही का. जिवंत असताना बाप, डोंगरा एवढं संकट आलं तरी ते संकट किरकोळ वाटतं, एवढा मोठा आधार. हे हो लेकुराची ओढ, बाप करी जोडी, लेकुराची ओढी. बाप करी जोडी, लेकराची ओढी. जे हो बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकुरा. बाप करी जोडी, वा वा, हा लेकुराची ओढ. बया जसं बाप करी जोडी, लेकराची ओढी. बाप करी जोडी, लेकराची ओढी. आपुले कुरवंडे वाळवणे, आपुले कुरवंडे बारक्या. वाळवणे. एकाएकी गेला मीरा, एकाएकी गेला विरासीचा धनी. एकाएकी गेला रस्ता धनी, एकाएकी गेला विरा. क्या बात है. एकाएकी केला मिराशीचा धनी. जरा डोळ्यासमोर चित्र आणा, या शब्दाचा अर्थ सांगतो, अर्थ आहे का. अरे जो बाप रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचं काळ्या रक्ताचं पाणी करतो, राब 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 बैलासारखा राबतो. अरे तुटक्या चपला, फाटके चपल, तुटक्या चपला फाटके कपडे घालतो, उपवाशी पोटी राहतो, पण आपल्या लेकरासाठी आहे का एवढं वैभव प्राप्त करतो, एवढं वैभव. आज मला असं वाटतं पांडुरंगजी गेले आहे का, पण जीवन जर बघितलं, त्यांचा पूर्व इतिहास बघितला तर गुरुजीनं मला सांगितलं, महाराज काही नव्हतं, पण एवढा धाडशी माणूस होता, एवढा कष्टाळू होता की यांनी, हो किती एकर होतं पहिलं, 2 एकर. हा आता किती झाले, मी काय मागणार नाही 2-3 एकर, सांगा जरा. अरे त्यांच्या घरातली लेकर जन्मलेले आहेत ना आता,
2 एकर होतं 2 एकर, पण आता घरात जन्माला येणार लेकरू जन्मल्याबरोबर दुसऱ्या दिवशी 40 एकरचा धनी होते आहे का? त्याला म्हणतात एका एक याला मिराशीचा धनी. तो बाप जिवंत असताना आधार असतो महाराज. अरे एकदा बाप गेला, खरं सांगू, अरे विटेवरचा पांडुरंग तरी तेवढा आमचा आधार नाही दादा, तेवढा जेवढा आधार आमचा बाप असतो बाप जिवंत असताना आहे का? हो, म्हणून गेल्यानंतर ते बाप वाटतच नाही. गेलेल्या प्रत्येक मुलाला असं वाटतं तो बाप नव्हता, विटेवरचा पांडुरंग होता, केवढा आधार होता आहे का? म्हणून ते कधी कधी म्हणत असतंय, ते काम बंद करा म्हणून. आपण कीर्तन आहेत त्यांना माहित नाही तुम्ही कुठे तर या. हे असंच आहे आमच्या कीर्तन म्हणलं की हो. पहिले लेकर बोंबलत होते, आता मोबाईल बोंबलेले, आता काय करा. सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी. विचारा ह्या तिघालाही, ज्ञानेश्वर भाऊ, व्यंकटराव आणि आमच्या नितीशरावला विचारा कसं वाटतंय आज. त्यांचे वाक्य ऐका आता. सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी, बाप्पा राहिली रे तुला एक मारायाची मिठी, माझ्यासाठी तू पंढरी, माझ्यासाठी तू पंढरी, माझ्यासाठी तूच काशी. बाप गेला दूर देशी, ओ बाप गेला दूर देशी. ओ डोंगरा एवढं संकट असू द्या मारा, डोंगरा एवढं, अरे आयुष्यभर नशिबासी झटला, तेव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, केव्हा गेल्यानंतर वाटतो बाप काय होता आहे का. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जिवंत असताना बाप कळत नसतं. कारण भास्कर गुरुजी, बाप कळायला एवढं सोपं नसतं, फार अवघड असतं महाराज. हो उरामती माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. हो झिजो झिजो संसाराचा गाडा हाकला, फोटामध्ये हासू जरी कणावा कला. घडी भर तू थांब जरा, वा, लई अवघड है गड्या, उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. मुकी मुकी माया त्याची, मुकी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळला, आधाराचा वेळ जणू दाटल आभाळ, वा भास्कर बुवा. त्याच्या विना पाचोळा जिनरान माळ, जिनरान माळ. घडी भर भर तू थांब जरा, ऐक त्याचे ढापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. क्या बात आहे. या गाण्यातून कळाला महाराज बाप आहे का. जरा मोकळं कर की रे सकाराम. दबायला ये लाईट मुळवाले का. आपल्याला तर कारण लागतंय होय. बाप गेल्यानंतर आणि बाप झाल्यानंतर बाप कळतो आहे का, लक्षात ठेवा. एवढं सोपं नसतं.
हो अरे आईचं प्रेम सर्वांनी सांगितलं आहे का? अरे भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा रडणारी देवकी सगळ्या जगाला कळाली, जगाला कळाली. अरे ओक्साबोक्षी रडत होती देवकी, जणी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारेल. अरे उचला उचला कमलापती, लपवा लपवा जगजेटी. ओक्साबोक्षी रडणारी आपल्या लेकरासाठी देवकी सगळ्या जगाला कळाली. हो चौंडी आंबेकर, पण खरं सांगा त्याच रात्री 12 वाजता अंधाऱ्या रात्री गळ्यातक्या पाण्यामध्ये मुसळधार पावसामध्ये भगवान श्रीकृष्णाला टोपलीत घेऊन सुरक्षित गोकुळात नेऊन ठेवणारा तो बाप वसुदेव कोणाला कळा? बाप कळतच नाही का? अरे 14 वर्षाचा वनवास रामचंद्र प्रभूला भोगावा लागला. प्रभू 14 वर्षे वनवासात गेले, 14 वर्ष वनवासात गेले, पण राम परत येणार नाही. रामासाठी कौसल्यामाई ओक्साबोक्षी रडत होती. रडणारी माय संपूर्ण अयोध्येला कळाली, पण लेकरू येणार नाही कळाल्याबरोबर 6 वेळा रामाचं नाव घेतलं आणि त्या बापानं प्राण सोडला. माय रडत बसली, पण बापाचं प्रेम बघा, बापानं प्राण सोडला. मला तुम्ही सांगा, बापाचं प्रेम जास्त आहे का माईचं प्रेम जास्त आहे का? माय रडत बसली पण बापानं प्राण सोडला, म्हणून बापाचं प्रेम माईपेक्षा काकणभर जास्त असतं. फक्त फरक एवढाच आहे, बापाचं प्रेम लपलेलं असतं आणि माईचं प्रेम जगाला दिसतंय आहे का? देऊनिया जीवन, देऊनिया जीवन, देऊनिया जीवन, देऊनिया जीवन, हे देवोनिया जीव जीव देवोनियाची वडिले साधिय लाठाव, वाह वडिले साधिय लाठाव, वडिले साधिय लाठाव, वाह वडिले साधिय लाठाव, धरिल याचा अभिमान, करिल आपुले जतन, धरिल याचा अभिमान, करिल आपुले जतन. याचा अभिमान करीन फुले जतन, करीन फुले जतन, करीन फुले जतन, जास्त आचरणी झाले स्वयंपाकाचं वाटोळ होतं या. जास्त आचरणी झाल्या ना स्वयंपाकाचं कसं होतंय? हा घरामध्ये 2-4 सुना आहेत, समजा 4 सुना असतील ना, सायंकाळी स्वयंपाक करायला लागल्या, प्रत्येकीला वाटतंय मीठ हिने टाकलं नसन, तिने टाकलं नसन, प्रत्येक जण येतील मीठ टाकून जाते. 4ही सुना येतात, मीठ टाकून जातात. सासू जेवायला बसते, भाजी कशी होती? खरट. ए म्हातारी सांग की, एवढ्या सुनानं मीठ टाकल्यानंतर भाजी खरट होती. सासू जरा दांड असती महाराज, सासू ती कोरट्यातली असती दांड. हो कशी असती सासू? सासू म्हणजे हम करीसो कायदा असते. एकदा तरी दिवसात सुनाच्या डोळ्यात आणती असून तिला म्हणतात सासू आहे काय? इथल्या सोडून रे बाबा, मंडपातल्या धरून. हो. सासू विचार करते 4 सुना माझ्या सुगरण आहेत, स्वयंपाक खरड झाला सगळं, भाजी आहे का? थोडी रागावती. दुसऱ्या दिवशी सुनेनं विचार केला, काल आपल्याकडून चूक झाली, मीठ आपल्या हातून पडलं आहे का? म्हणून प्रत्येकीला वाटतं आज मीठ टाकायचं नाही, कुणीच मीठ टाकीत नाही. भाजी कशी होती? आळणी. म्हातारी म्हणती काल खरट आज आळणी, काय मेळ आहे? मग म्हातारी जरा हुशार असती, ती म्हातारी मदन महाराज सारखी असती, बरोबर नियोजन लावती. ती सगळ्या सुनाला एकत्र घेती आणि सांगते, हे बघ चौतरा, हे बघ शांता, हे बघ कांता, हे बघ हे बघ काय शकुंतला, हे बघ म्हणले तुला सोमवार, तू बुधवार, तू मंगळवारचा स्वयंपाक करायचा. मग एका एका सुनाला एक एक दिवस वाटून दिलेला असतो. मग प्रत्येकीला वाटतं माझा स्वयंपाक हिच्यापेक्षा चांगला झाला पाहिजे, म्हणून आटासानं करते आहे का? मग एकीनं स्वयंपाक केला चांगला होतो, जास्त असल्या खरट आळणी होतो. म्हणून आमच्या गुरुजीनं असं नियोजन लावलं, 2च गायक बोलवले आहे का, पण असे बोलवले नंबर 1 आचार्य आहे का? काय म्हणले तुम्ही? देऊनिया जीव,
हा. वडिले साधियाला ठाव बाप सांगतो बाप, मी 4 तास जरी बाप सांगितला तरी माझा बाप संपत नाही, लक्षात ठेवा. पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. जोपर्यंत आमच्या पांडुरंग दादाचा ऋणानुबंध होता तोपर्यंत त्यांची सोबत होती. ऋणानुबंध संपला ते ही लोकाची यात्रा उरकून परलोकात गेलेत. पण आजही ते जिथं असतील तिथून हे आजचं चित्र पाहत असतील आणि आजचं चित्र पाहून त्यांच्या डोळ्याला आज आनंदाश्रूच्या धारा लागल्या असतील. डबडबल्या डोळ्यानं ते आमच्या नितीशरावला, ज्ञानेश्वर भाऊला आणि व्यंकटरावला भरभरून आशीर्वाद देत असतील की मी शून्यातून विश्व निर्माण केलं, पण शेवट जसा गोड होतो तुकोबारायाचा तसा शेवट आज तुम्ही माझा गोड करून दाखवला. माझ्या या तेरवीच्या निमित्ताने ज्ञानदान, अन्नदान, नामदान एवढा मोठा सोहळा तुम्ही घडून आणला. म्हणून आमचे पांडुरंग भाऊ या तीनही सुपुत्राला वरून भरभरून आशीर्वाद देत असतील. आणि खरं सांगू का, तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळाला ना, जगात कुणापुढं हात पसरायची गरज पडणार नाही, लक्षात ठेवा. ज्याला पूर्वजांचा आशीर्वाद मिळाला त्यांना जगात कुणापुढे हात पसरायची गरज नाही. ज्यांना पूर्वजांचा श्राप मिळाला, मुख्यमंत्री सोबत असू द्या तरी जेलमध्ये जावं लागते, लक्षात ठेवा. मुख्यमंत्री असू द्या, मी सांगत नाही. तो का म्हणणे पितर आशीर्वाद देती और कल्याण इच्छिती तया कुळा. हे असे सोहळे गेल्यानंतर त्यांच्या निमित्ताने केले गेल्याने पूर्वज आशीर्वाद देतात. अरे ज्यांनी तुमच्यासाठी हाडाचं काढ केलेलं आहे त्यांच्यासाठी जर तुम्हाला हे असं घडत नसेल तर गेल्याले पूर्वज दात खातात, बोट मोडतात, अंतकरणातून श्राप देतात. ज्यांना ज्यांना पूर्वजांचा श्राप मिळाला हातात सोनं घेऊ द्या, त्या सोन्याची माती होती. ज्यांना आशीर्वाद मिळाला हातात माती घेऊ द्या, ते हात मातीचं सोनं होत आहे का. म्हणून जीवनात काही कमवायचं असेल कमवा, नका कमवू, पण एकच कमवा, पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करा. आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी असं त्यांच्या निमित्ताने घडलं पाहिजे. काही म्हणतील तुमचे धंदे चालण्यासाठी म्हणत असतात, मी म्हणत नाही तुम्ही 10,000 लोक जीव घाला, त्यांच्या निमित्ताने 5च पात्र उठवा. पण त्या दिवशी त्यांच्या निमित्तानं, कारण ते वाट पाहतात, त्यांना ती शिदुरी वर्षभर पुरत असते आहे का. म्हणून आजचा हा सोहळा या तिन्ही सुपुत्रासाठी पर्वकाळाचा दिवस आहे. गुरुजी, पर्वकाळाचा पुत्राशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पितयाचा अंतकाळ ती धर्माची वेळ अति पवित्र. म्हणून त्यांच्या निमित्ताने सोहळा ऋणानुबंध होता तोपर्यंत आयुष्य हो सोबत होते. ये लोकाची यात्रा उरकून परलोकात गेलेत. शेवटी प्रारब्ध असते महाराज, प्रारब्धानुसार सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि प्रारब्ध असं आहे महाराज, हो ते कुणालाही भोगावं लागते बरं का. बरोबर आहे का नाही. प्रारब्ध कर्माचे 3 प्रकार आहेत संभाजी बुवा. हो, क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. बरं का भाऊ, आमच्या भाऊचं नाव विसरूनच गेलो मी आपलं. हा बाळू भाऊ, कर्माचे किती प्रकार आहेत? 3. कोणतं कोणतं? प्रारब्ध, संचित आणि क्रियमान. शेतकरी मंडळीत आपण शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं झालं, शेतातलं उभं पीक म्हणजे क्रियमान आहे. घरचं साचलेलं धान्य थपी लावून ठेवलेलं ते संचित आहे. आणि गिरणीवरचा डबा गेलेला, हो पिठासाठी दळणासाठी गेलेला, ते प्रारब्ध आहे का. हे प्रारब्ध प्रत्येकाला भोगायचंय. कुणाला भोगायचंय? दगडापासून, लोखंडापासून, फुलापासून, मातीच्या भांड्यापासून प्रेतापर्यंत हे सर्वांना प्रारब्ध भोगायचंय. आता हे लोखंड आहे, मदन गुरुजी लोखंड 10 इंचाचं लोखंड आहे, मधून तोडलं, 5 इंचाचा चमटा केला, उरलेला 5 इंच त्याचा चमचा केला. पण प्रारब्ध दोघाचं बघा, ज्याचा चमचा केला ते दिवसभर गुलाबजामच्या वाटीत असतं, आणि ज्याचा चिमटा केला ते दिवसभर चुलीतले निखारे उचलतं. लोखंड एकच आहे, पण प्रारब्ध दोघाचं भिन्न झालं आहे का. चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में, चमचा खाता खीर. लोखंडाला प्रारब्ध आहे. दगड बघितला का दगड बाळासाहेब, ते लांब लांब दगड असते त्याला काय म्हणतात? हा अय यार सांगा ना. लांब दगड शिळ म्हणतात ना. ती शिळ चिरा काय म्हणली? तंडी. अजून काय इनेकऱ्याकडे काय आहे का नाही एखादा शब्द? चिरा. चिरा लांब दगड असतं, लांब मारा 10 फुटाचा दगड. त्याचेही 2 तुकडे गेले
5 फूट होता त्याची मूर्ती घडवली आणि उरल्याला 5 फूट कुठं टाकायचा म्हणून त्या दगडाची पायरी केली, एकाची पायरी केली, एकाची मूर्ती केली. दगड येत तुकडे 2 झाले, एकाची मूर्ती एकाची पायरी. पण झालं काय का, ज्याची मूर्ती घडवली त्याच्यावर आम्ही डोकं ठेवतो आणि ज्याची पायरी केली त्याच्यावर आम्ही पाय ठेवतो. हे प्रारब्ध दगडाचं बघा ना. पाषाण देव पाषाण पायरी, तुझ्या एकावरी पाय ठेवी म्हणजे दगडाला प्रारब्ध आहे. अरे एकाच कुंभाराच्या आव्यामधून एकाच वेळी निर्माण झालेले मातीचे भांडे असतात. त्याला मडकं म्हणताय, कोणी गाडगं म्हणताय, कुठं कुठं वेगवेगळे नाव आहेत ऐका. हो, मातीचे भांडे एकाच वेळी निर्माण झालेले, जरा लक्षपूर्वक ऐका. पण त्यातले काही उत्तम प्रारब्धवाले असतात, काही मध्यम प्रारब्धवाले असतात आणि काही कनिष्ठ प्रारब्धवाले असतात. उत्तम प्रारब्धवालं भांड दह्यासाठी, दुधासाठी, लोण्यासाठी जातं का नाही? हा, तुम्ही बोलत नाहीत मला माहित आहे. जाते का नाही? पूर्वीच्या काळी दूध, दही, लोणी कशात असायचं? हा, आजी जरा जोरात बोल बरं. हा, गाडग्यात होतं का नाही? आता आहेत का? आता गाडगी नाही तर लोणी नाही. आता लेकरू सकाळी सकाळी तूप म्हणलं की म्हातारी तोंडावर चापट आणली चुप म्हणाली आहे का? कारण राहिलंच नाही पुरं. दूध दही होतं सगळं आहे का? असं ते दूध असं गरम झालं की त्या गाडग्यातलं दूध असं ते साय अशी यायची महाराज, आणि ती साय काय लागायची हो. तोंडाला पाणी येऊ देऊ नका. आ भाग्यवान नशीबवान भाव होते मातीचे भांडे. 2-2, 3-3 पिढ्या त्यात लोणी ठेवण्यात यायचं आहे का? अरे सायंकाळी लुगड्यातली ती म्हातारी, 80-85 ची म्हातारी, लोणी ठेवायचं असं लोणी त्या गाडग्यामध्ये. सायंकाळी वेळ जात नाही म्हणून शेजारच्या म्हाताऱ्याला बोलवायचं, वट्यावर गप्पा मारायच्या. गप्पा मारता मारता शेजारची म्हातारी घर मालकीन म्हातारीला म्हणायची, ए नानी काय ग शांता, ते शिंक्यावर भांड दिसायले मातीचं. हो दिसायलंय, पण फार जुनं वाटायला लागलंय हो. कधीच आहे ही म्हातारी? कितीची आहे? हा, 80-85 ची. ती शेजारीन तिला विचारची, माय भांड जुनं दिसायलंय, कधीच आहे? ती घर मालकीन म्हणती, मला काही सांगता येत नाही बघ, पण माझी आजी सासू सांगत होती तिच्या आजी सासूच्या हातचं. ही कितीची सध्या? वय बाळासाहेब किती झाले असं हिला वय भांड्याला? तिची आजी सासू सांगत होती तिच्या आजी सासूच्या हातचं आहे. कधीच आहे? अरे 3-3, 4-4 पिढ्याच्या भांड्यामध्ये लोणी ठेवण्यात येतं. त्याला उत्तम प्रारब्धवालं भांड म्हणायचं. मध्यम सायंकाळी डाळ शिजते त्याच्यात. आणि कनिष्ठ प्रारब्धवालं भांड म्हाताऱ्याला ओढता येत नाही म्हणून बाजाच्या काटाला ठेवतात. कशाला? हा, कोण म्हणलं 5चे ठोकळे हे? एकच आवा, एकच घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विनाचे कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अरदार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्याचा कावरती जेली, फिरत्याचा कावरती जेली, मातीला आकार विठ्ठला. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा या बात आहे गुरुजी. मला आज मी आता पाठ करतो हे पण गाणं कामाच आहे आपल्या ऐका. पण प्रमाण देतो पुरावा, ऐसे भिन्न भिन्न साठे आणि केले प्रारब्धानी वाटे महाराज. एकाच कुंभाराच्या आव्यातले पण ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धानी वाटे. काही उत्तम, काही मध्यम, काही कनिष्ठ प्रारब्ध आलं. म्हणजे मातीच्या भांड्याला प्रारब्ध आहे, लोखंडाला प्रारब्ध आहे, चला दगडाला प्रारब्ध आहे. याच्या पुढं सांगू, याच्या पुढचं सांगू, प्रेताला प्रारब्ध आहे. प्रेताला आहे का नाही? काही प्रेत एवढे सजवलेले असतात बाळासाहेब की त्या प्रेताचं मुंडकं दिसत नाही, एवढं फुलांनी सजवलेलं असतं. देशाचा एखादा जवान शहीद झाला बघा चित्र, एवढं सजवलं असतं ते प्रेत, मुंडकं दिसत नाही. आणि काहीचे प्रेत
4 दिवसापासून डांबरी रोडला हायवेच्या काटाला येड्या बाबळीमध्ये पडून असतात. कुत्र सुद्धा जवळ जात नाही. म्हणजे प्रेताला प्रारब्ध आहे. किसी की लाश पर फूलों की लड़ी है तो किसी की लाश बिगर कफन की पडी है. वा म्हणून आम्ही गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, दादा नो, अरे पहिली रचना प्रारब्धाची आहे, नंतर देहाची रचना आहे. रचना पहिली प्रारब्ध तयार केले, प्रारब्ध. आणि जसं तुमचं प्रारब्ध तयार झालंय तसं तुमचं शरीर तयार होत आहे का? जसं तुमचा नकाशा चालू आहे घराचा, नकाशाप्रमाणेच घर चालू आहे का नाही? हा, नकाशा वेगळा घर वेगळं चालू आहे का? आधी नकाशा असते घराचा, नकाशा, आणि त्या नकाशानुसार मग घर तयार होतं. तसं आधी प्रारब्धच नकाशा आहे, नकाशा. प्रिलब्ध पहिले रचा पाचे रचा शरीर, तुलसी चिंता क्यू करे रे भज भज रे रघुबीर ऐका. माझं हे पटत नसेल, तुमच्याकडे रेल्वे आहे का? रेल्वे हो आंबेकर कुठे रेल्वे आहे का नाही? आधी इंजन आलं का आधी रूळ आला? कोण म्हणलं इंजन आलं? हे बुक्कीच घाली ना. आधी काय आलं? रुळाच्या आधी काय असते? हा, गिट्टी. हा, गिट्टी. मग ते आता पहिल्या काळामध्ये ती गिट्टीला गाड्या घोड्या नव्हत्या. पहिल्या काळात मदन गुरुजी रेड्यावर, पकालीवर, बैलावर, गाढवावर असं होतं. मग ते आणलं की ते दाबायचं, ते सगळं भर टाकायचा. पुन्हा ते तिकडचे साहेब होते, आपल्या महाराष्ट्रातले नव्हते. कुठले होते? साऊथ इंडियन. इंग्रज अधिकारी होते महाराज. मग त्या इंग्रज अधिकारी यायचे, ते तपासायचे. तपासल्यानंतर काम पूर्ण झालं की मग त्याने हिरवा झेंडा दाखवायचा. हिरवा झेंडा दाखवला की मग ते इंजन आधी यायचं. मग आता मला खरं सांगा, त्याच रुळाला कुठं कुठं वळणं असतात, वळणं असतात. इंजन ड्रायव्हर किती हुशार असेल, त्यानं ठरवलं एवढं मोठं असं वळण घेऊन परभणीला गेल्यापेक्षा इकडून मधून जावं. जमतंय का? जमतंय का? का जमत नाही? हा, सध्या इंजन रुळाची आधी नाही. जिकडं रुळ आहे तसं त्या इंजनाला जावंच लागतं. हो, एवढं मोठं वळण चुकवण्याची इच्छा जरी असली, वळण चुकवता येत नाही, कारण इंजन रुळाची आधी नाही. तसं आमच्या प्रारब्धामध्ये सुख दुःख लिहिलेलं आहे. दुःख भोगण्याची इच्छा नसताना आमच्या नशिबात दुःख येतं. याला कारण तुकोबारे म्हणतात, हा देह सुद्धा हो वा वा क्या बात आहे. याचा मी काशीन वाहू भर, याचा मी काशीन वाहू भर, सरो माझा काळ तुझी या चिंतने. वा वा ऐकलं की मला सुचत नाही काही देह तव आहे प्रारब्ध आधी नाही का? मग दुःख सुख दुःख लिहिले
आलाय ते प्रारब्धानुसार भोगावं लागणार आहे. याच्या देवाच्या बापाला बदल करता येत नाही महाराज. करता येतं का? आंधळ्या मायबापानं दिलेला श्राप कुणाला? ए चोंडीकर कुणाला? ए चोंडीकर दशरथाला. चोंडीकर म्हणते तुला काय आणलंय मला विचारायलास. आंधळ्या मायबापानं दिलेला श्राप जगाच्या मालकाच्या बापाला भोगावं लागला महाराज. का? केलेलं कर्म कोणाला चुकत नाही. हो म्हणून नामा म्हणे कर्म रे का देवा दिका चुकेना. नाही तर ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी आहे. महिला मंडळ ऐका जरा. तुम्हाला थोडं कोणी जोरात बोललं की तुम्ही इंड्रियलचा डबा घेता, नाही तर कोरडी वीर बघता. जर तुमच्या दुःखापुढं तिचं दुःख बघायचं, तिच्या दुःखापुढं तुमचं चिल्लर दुःख आहे महाराज. अरे ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी आहे, अयोध्येच्या सम्राटाची सून आहे, आणि मिथिलेच्या सम्राटाची एकुलती एक मुलगी आहे. पण 14 वर्ष वनवासामध्ये उशाला दगड घेऊन झोपावं लागलं तिला. पण कधी तक्रार केली नाही, कधी कोरडी वीर बघितली नाही, कोणी कधी रोगरचा डब्बा घेतला नाही. का? अरे केलेलं कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं. हो काय वर्णन आहे महाराज. जंगल जंगल राम फिरे लंका में रोई सीता माई. कर्म रेखा बड़ी दुस्तर है तिल घटे नाराई. तिल घटे नाराई. अरे आम्ही 5-10 मिनिटं देवाचं पूजन करतो, पण जीवनात एखादं संकट आलं तर देवाला नाव ठेवतो महाराज. आम्ही देव देव करून आमच्या नशिबात दुःख आहे, आणि ते रोज कळायला का नाही. श्रावण महिन्यात सुद्धीवर नाही, श्रावण शेवटच्या श्रावण सोमवारी सुद्धा, आणि त्याच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी येतात. हो त्याचं चांगलं व्हायला लागलं, आमचं वाईट व्हायला लागलं, आम्ही रोज देवदेव करतो. असं काय का? अरे देवाचं भजन केल्यानं प्रारब्धातलं दुःख कमी होतं असं कोण सांगितलं तुम्हाला? अरे देवाचं भजनच काय, रात्रंदिवस खांद्याला खांदा लावून देव सोबत होता, तरी सुद्धा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास चुकवता आला नाही पांडवाला. कृष्ण साहे पांडवासी ती भोगी ती नष्टचर्येसी. साह्य केली हरिहरासी प्रारब्ध कोणा सिटणना. म्हणून प्रारब्धामध्ये बदल करण्यात शक्यत नाही कुणालाच. ऐका नाही तर खरं सांगा, एकाच आईच्या पोटी जन्मलेले 2 पोर असतात. मदन गुरुजी त्याला एकाच वेळी जन्मलेले असतात, त्याला काय म्हणतात इकडे? एकाच वेळी. आजी काय म्हणतात? आवळे जावळे. आवळे जावळे. आताच्या भाषेत शेम टू शेम. शेम टू शेम असतात, सारखे दिसतात. त्यांना एकाच शाळेमध्ये सारखे कपडे, एकाच गाडीमध्ये डब्बा सारखा, एकाच वेळी एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच क्वार्टरवर जन्मले असतात. पण प्रारब्ध दोघांचं वेगळं आहे. एक दिवसभर एसीच्या रूम मध्ये फाईलवर सह्या करतं, दुसरं वसमतच्या स्टँडवर हमाली करतं. म्हणजे प्रारब्ध प्रत्येकाचं भिन्न आहे दादा. माझा हाही मुद्दा पटत नसेल, जगप्रसिद्ध उदाहरण देतो महाराज, जगप्रसिद्ध गुरुजी. एके गुरु से विद्या पढ़े थे कृष्णाते छोटे सुदामा पढ़े थे. एके गुरु से, एकाच गुरुकडे विद्या प्राप्त केली दोघांना. पण एक अरे दरबारातून बाहेर पडला तर बालदार चोपदार मदन गुरुजी ललकार्या द्यायचे. ललकार्या राजाधिराज महाराज कृष्णचंद्र पधारे. रात्रंदिवस कानावर हे शब्द पडायचे. आणि दुसरं मधुकरी मागायला गेलं, लोक दार बंद करायचे, पुढे ढकलून द्यायचे. अरे एकाच गुरुचे शिष्य आहेत. पण असं का? हे प्रारब्ध प्रत्येकाचं भिन्न असतंय का? त्या प्रारब्धामध्ये बदल करण्याची ताकद देवात सुद्धा नाही. म्हणून तो कोबारे म्हणतात, घडणाऱ्या घटनेमध्ये बदल करता येत नसेल, बदल होत नसेल तर त्याच्याविषयी चिंता करण्यामध्ये वेळ घालण्यात काही अर्थ नाही. चिंता करण्यात वेळ घातल्यापेक्षा त्याचं चिंतन जर केलं तर तो तुम्हाला चिंता करायची वेळ येऊ देत नाही. कारण तुम्ही त्याचं चिंतन केलं, तो तुमची चिंता करतो महाराज. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी
भावे हरे नाम घेसी तुझी चिंता त्यासी बाळूभाऊ, शांत वातावरणातला दिवा लावणं सोपं आहे का वाटोळीतला? शांत हा कोण म्हणलं वाऱ्यात हे झोपलेलं कोण आहे ते? हा, झोपू नका. हे आम्ही हित नाही ही मंडळी, हे शांत वातावरणात दिवे लावणारे नाहीत आम्ही, वाटोळी दिवे लावणारे आहेत आम्ही. एवढे आहे का? तुफानातले दिवे आहेत आपण. कसे सिस्टीम चांगली, वातावरण चांगलं, कुणी दिवा लाईन तिथं महाराज. पण अशा वातावरणात दिवा लावणं त्याला म्हणतात तुफानातले दिवे. तुफानातले दिवे ते सगळे आहे का? मदन गुरुजी बरोबर आहे का नाही? काय चालू आहे आपलं? हा यंदा मदन गुरुजीला फक्त आम्ही थोडंच ओझं दिले त्याच्या खांद्यावर. 2-3 वर्षात बघा नक्की फेटा बांधणार आहे त्याच्या डोक्यावर मी आहे. त्याची तो उभा टाकले पाहिजे, ते म्हणले पाहिजे आता मीच कीर्तन करतो, तुम्ही बाजूला म्हणले पाहिजे आहे का? कीर्तनच पाठ करायला लावणार आहे मदन गुरुजी तुम्हाला मी आता. जेव्हा माणूस इथं उभा राहते तेव्हा भरपूर गोष्टी काही त्याला समजून जातात सगळ्या आहे का? आता हे किती दिवस वाजवायचे नाही का शिवाजी बुवा, आपलं संभाजी बुवा? हा कितीतरी मृदंग वादक इकडेच आले. सूर्यभान महाराज औलगावकर मोठे मृदंग वादक होते, प्रसिद्ध होते. कालांतरानं ते कथाकार कीर्तनकार झाले, ज्यांनी हजारो नाही शेकडो मृदंगाचार्य घडवले. आळंदीचं भूषण असणारे आमचे अशोक गुरुजी, पांचाळ गुरुजी आहेत बघा, ते मृदंग क्षेत्रात आहेत. आज तेही कीर्तन कथा करतात. जेवढे जेवढे मृदंग वादक कथा कीर्तनकार झाले तेवढे गायक सुद्धा झाले नाही का? बरोबर. त्यांना लवकर अवगत होते, कारण ते मन लावून ऐकतात. ईदगे महाराज, हा ईदगे बाबा सगळे जगप्रसिद्ध पकवाज वादक आहेत. तसं काळजीच करू नका तुम्ही, फक्त मला 15 दिवस द्या, तुम्हाला मी कीर्तन शिकून टाकतो आहे का? आताच ते अर्ध पाठ आहे. हा काय चालू आहे आपलं चौंडीकर? घ्या हाणून आता कीर्तन, मला समोर बसले ना कीर्तन चालू आहे. मला काय चालू आहे आपलं? तुझी चिंता त्याची, तुझी चिंता त्याशी सर्व, चिंता न करता त्याचं चिंतन केलं, तुम्हाला प्रपंचाची चिंता नाही, तो तुमची चिंता करतो. हे तुकोबरायला कळालं, म्हणून तुकोबरायने विचार केला, चिंतनात वेळ घालण्यापेक्षा, चिंतेमध्ये वेळ घालण्यापेक्षा चिंतनात जर वेळ घातला तर तो आपली चिंता करतो. म्हणून देवा, इथून मागचं आयुष्य माझं झालं गेलं ऐकाया, पण इथून पुढचं तुझ्या चिंतनातच जावं, हा माझा आज काया वाचा मनाने केलेला सर्व माझा काळ तुझी याच सर्व माझा काळ तुझी याच सर्व माझा वरचा नाही तर अंतःकारणातून, म्हणजे काय म्हणतात काया वाचा मनाने केलेला संकल्प आहे. मग तुकोबरायला प्रश्न विचारला, तुमचा काळ, तुमचं आयुष्य चिंतनातच जावं असा तुम्ही संकल्प करण्यामागचा नेमका हेतू काय? तेव्हा तुकोबरायने उत्तर दिलं, याच्यासारखा दुसरा लाभ या जीवनामध्ये कोणताच नाही. लाभ तो न दिशे यावनी दुसरा, अनेक दातारा येणे जन्मे, लाभ आणि हानी. यावर तुकोबरायला प्रश्न विचारला असता त्याने गोड उत्तर दिलेले, दृष्टांतही दिलेत. कोणचे दिलेत सांगणार आहे. एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करा, हात वर करा. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजन घेऊ. ज्यांच्या निमित्ताने शेवाय त्यांना ही सिद्धोरी भजनाची कामाला येणार आहे. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोड विना यमापासून या. म्हणून तुम्ही 2 मिनिट भजन करायचं आणि प्रत्येकाचं 2 मिनिटाचं पुण्य भजनाचं वैकुंठवासी आमच्या पांडुरंगजी कुंजाची आवाड यांच्या पारड्यात अर्पण करायचं. त्यांना ही पुण्याची सुधरी परलोकात कामाला येणार आहे. मोठ्या प्रेमानं सर्वांनी, मोठ्या प्रेमानं, मोठ्या श्रद्धेनं सरळ हात करायचे. थंडी गेलेली आता, सरळ हात वर करा, मोठ्या प्रेमानं भजन करा. तू लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, हरी बोल. हरी का नाम
ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा 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 ओहो, ले ले तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा ए हो ले हरी का टाळी 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 पांडुरंगा ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा हरी 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 ढोपार कुमाई ढोपार कुमाई जय ढोपार कुमाई हरी 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 ढोपार कुमाई जय ढोपार जय 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 ढोपार कुमाई हरी 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 ढोपार कुमाई ओ, आ, चिंतना जाणाऱ्या काळाला श्रेष्ठ लाभ म्हटलंय तुकोबारायनं लाभ आणि हानी हे दोन शब्द लक्षात ठेवा. हानी कशाला म्हणायचं चौंडीकर हानी कशाला म्हणायचं आहा. अवघड आहे. पुढच्या वेळेस ते माझ्या समोर बसत नाहीत आता ते तिकडे मंडपाच्या बाहेर जाऊन बसतील ऐकतील पण इकडे समोर येणार नाही का. लाभ शब्दाच्या विरुद्ध हानी आहे. हानी कशाला म्हणायचं लाभ कशाला म्हणायचं. प्रापंचिक दृष्ट्या लाभ हानी वेगळा अर्थ असेल पण परमार्थिक दृष्ट्या मदन गुरुजी हो देवाचा विसर याला हानी म्हणायचं देवाचा आटव याला लाभ म्हणायचं आहे का. विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84च्या हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. हो म्हणून ज्या वेळेस सुदामजी भगवान श्रीकृष्णाला भेटायला गेले समाजी बुवा आनंदाची बातमी सांगितली आपल्या बायकोला सुशीले क्या पतिदेव आपको पता है किस बात का अभी अभी जो द्वारके का राजा बनाए ना हाँ ओ मेरा बाल सखा था. क्या बोलते हो अगर बाल सखा नहीं देवी लंगोटिया यार था एक संग रहते थे एक संग सोते थे एक संग विद्या पढ़ते थे गुरु घर की बातें देवी प्रारब्ध का खेल है वो द्वारके का राजा बना है और मैं मेरे झोपड़ी में रहता हूँ. तेव्हा ती सहज म्हणाली मित्र तुमचा राजा झालाय ना तो रे मित्र भगवाना सहस दुःख नाना आहे का. एवढं दुःख तुम्ही सहन करता लेकर 4 दिवसापासून उपवासी आहेत जा मित्राकड काही मागून आणा. तेव्हा सुदामजीने सांगितलं सुशीले कपडे फाटके आहेत ग माझे फक्त कपडे संस्कार फाटके नाहीत अजून. भिक्षा मागून पोट भरणं हा माझा धर्म आहे ब्राह्मणाचा पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगाच्या मालकासमोर हात पसरणार नाही. तेव्हा सुशीलेने सांगितलं मालक मागाय नका जाऊ पण शुभेच्छा द्या भेटीला जा. अगं तुला माहित नाही राणी का मित्राच्या घरी मित्राने रिकाम्या हाताने जायचं. बोला ना मित्राच्या घरी मित्राने रिकाम्या हातानं बोला की जरा जोरात हो म्हणा की मित्राच्या घरी मित्राने रिकाम्या हाताने जायचं नसतं. गुरुच्या घरी शिष्याने रिकाम्या हाताने जायचं नसतं. मायबापाच्या घरी लेकराने रिकाम्या हाताने जायचं नसतं. कीर्तन सुटलं कीर्तनकाराच्या सुद्धा रिकाम्या हाताने पाया पडायचं बघू आता चौंडीकर काय देव लावते. अगं उंदीर मेला तर धान्याचा दाना घरात नाही काय घेऊन जाऊ मित्राच्या भेटीला. तिने सांगितलं मालक मी व्यवस्था करून देते आहे का. 4 घरचे पोहे गोळा केले तांदूळ गोळा केले एका गटुडीत बांधली. ती गटुडी सुदामजी जवळ दिली. ऐका जरा दादा सुदामजी देवाच्या भेटीला निघाले. अरे गाठी गाठीचं धोतर आहे हो गळ्यामध्ये तुटक्या दोरीनं फुटकं मडकं आहे गळ्यात जानू आहे हो डोक्याला मळकट फेटा आहे हातामध्ये काठी आहे. पण अशा परिस्थितीमध्ये सुदामजी एक एक पाऊल अनवानी पाऊल हो द्वारकेच्या दिशेने टाकत होते पण मुखामध्ये चिंतन होतं महाराज चिंतन होतं देवाचं. काय म्हणत होते ऐका. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा गाते चले मन में हरे कृष्ण रामा. चलत चलत पहुंच गया द्वारकापुर धामा. ला 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 हो अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा करीब आ गया है. ओ देवा
मारली सीना में पुकारा के रुक्मिन गरीब आ गया. माझ्याकडे बघा. आता झालं कीर्तन 5 मिनिटं राहिले. माझ्याकडे बघा फक्त. दोघाची भेट झाली. डोळ्यासमोर चित्र आणा. एकाच्या पायामध्ये जोडा आहे, दुसऱ्याच्या पायाला फोड आलेले आहेत. एकाच्या कमराला पितांबर आहे, दुसऱ्याच्या कमराला गाठी गाठीचं धोतर आहे. एकाच्या गळ्यामध्ये नवरत्नाचा हार आहे, दुसऱ्याच्या गळ्यामध्ये तुटक्या दुरीनं फुटकं मडकं बांधलेलं आहे. एकाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे, दुसऱ्याच्या डोक्यावर मळकट फेटा आहे. एक मदनाचा पुतळा आहे, दुसरा हाडाचा सापळा आहे. असं चित्र डोळ्यासमोर आहे. पण देवानं तशाही परिस्थितीमध्ये सुदामजीला एक प्रश्न विचारला, कैसे हो सुदामा. तेव्हा उत्तर दिलं सुदामानं, मानो या मत मानो लाला, तेरी कसम खा के कहता हूँ, पूरी दुनिया में तेरे सुदाम जैसा धनवान दूसरा कोई नहीं है. कोई नाही आहे. यातलं कोणी म्हणाल का अशी परिस्थिती असली होय. काय नाव आहे तुमचं मामा? रावसाहेब मामा. कोण्या गावचे? हा वडदकर. तुमचे लेकर 4 दिवसापासून उपवास आहेत. तुम्हाला देवेंद्र फडणवीस प्रसन्न झाले, काय मागायचे म्हणले, तुम्ही काय म्हणता? ते म्हणतात का मी तुझ्यापेक्षा श्रीमंत आहे? अरे पण सुदामजीचं मन बघा, काय पवित्र आणि काय मोठं मन आहे. भगवान तेरी कसम खा के कहता हूं, पूरी दुनिया में तेरे सुदाम जैसा धनवान दूसरा कोई नहीं है. अरे देव रडायला लागला. देव आहे का? जगाचे अश्रू पुसणारा जगाचा मालक हे वाक्य ऐकल्याबरोबर ओक्साबोक्षी रडतोय. काय परिस्थिती होती महाराज. आणि भगवंताने विचारलं, कैसे धनवान हो सुदामा? भूल गए लाला. अरे संदीपानी गुरुदेव विद्या पढ़ते समय क्या कहते थे बच्चे लोग? संपत्ति संपत्ति नहीं, विपत्ति विपत्ति नहीं, भगवान को भूल जाना ये सबसे बड़ी विपत्ति है, और भगवान को याद करना ये सबसे बड़ी संपत्ति है. तेरी कसम खा के कहता हूँ लाला, विद्या पढ़ते गए उस दिन से आज तक तेरे याद के बिना ही सुदाम का एक दिन भी नहीं गया लाला. तो बोल मेरे जैसा धनवान दूसरा कौन हो सकता है? याला म्हणतात श्रेष्ठ लाभ आहे का. आणि तुकोबरायांना विचारलं, महाराज अहो तुम्ही सुद्धा एवढं भजन केलं, पिकली या वाचा राम नामे, पण तुम्हाला एवढे संकट भोगावं लागले. तुमच्या जीवनामध्ये किती संकट आले. कपडे फाटेपर्यंत बदललं मंबाजीनं, गावच्या पाटलानं हाकलून दिलं, दुष्काळ पडला, अरे बायको मरण पावली, शाहूकारकी बुडाली, दुकानदारी बंद केली, एवढं संकट आलं. तुकोबरा म्हणले, देवा खरं सांगू का, या तुझा काही दोष नाही रे देवा, मी माझे ओकटे आहे देवा. पूर्वजन्मात केलेलं कर्म असतं ते भोगावं लागतं. चांगलं कर्म असेल त्याचे फळ आम्ही त्याला सुदैव म्हणतो, वाईट केलं त्याचं फळ त्याला आम्ही दुर्दैव म्हणतो. या तुझा काही दोष नाही, ही मी माझे ओकटे आहे देवा. तू का म्हणे आलो सोसित संकटे, मी माझे ओकटे आहे देवा. पण इथून पुढचं काळ आयुष्य तुझ्या चिंतनात जावं, हा माझा काया वाचा मनाने केलेला संकल्प आहे. तो संकल्प जर शेवटपर्यंत पूर्ण झाला तर त्याच्यासारखा दुसरा कोणता लाभ नाही, शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं, मी जो अभंग घेतला तो प्रारब्धानुसार आहे का, कर्म सगळं सांगितलेलं आहे, आणि त्याचनुसार ज्यांचं जीवन गेलं आयुष्यभर ते आमचे पांडुरंगजी आव्हाड, त्यांचा 13वीचा सोहळा. तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. पण या तिन्ही सुपुत्राच्या वतीने आमचे नितीशराव, ज्ञानेश्वर भाऊ, पुन्हा व्यंकटराव, पुन्हा आपले राधाजी, त्यांचे ते दोन्ही चिरंजीव आदिनाथ भाऊ, संदीप भाऊ, काही राहिले का कोणी अजून? पुढच्या वर्षी विचारलं तरी मी सांगतो, एवढं पाठडोकी मेमरी भारी आपली बरं का. मदन गुरुजीने तर पत्रिका दाखवली नव्हती मला, फक्त तारीख लिहायला लावली. मी आत्ता 2 मिनिटात बघितलं आणि ते सगळं पाठ केलं. मेमरी बरी जरा आपली बरं का. तसं निवडणुकीला उभा टाकलं खासदार होतो मी नक्की 100%. पण त्याच्यापेक्षा हे पद मोठं आहे आमचं आहे का. आनंद वाटला. एवढा मोठा सोहळा या कुटुंबाने घडून आणला. पुत्र कुणाला म्हणतात? जे पूर्वजांना तारतो त्याला पुत्र म्हणतात. एकच पुत्र झाला महाराज. धन्य वंशी जन्माला भगीरथ, गंगा आणून पूर्वज केले मुक्त आहे का. तसा सुपुत्र जन्माला एकच यावा, मायबापाचा उद्धार करणारा. पण आजचा हा सोहळा त्यांनी घडून आणला, त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. सध्या कलियुग आहे महाराज. मायला माय म्हणेन कोणी, बापाला बाप म्हणणं आहे का. अरे अब्जाधीच माणसं गेले, त्यांचा 10वा झाला नाही. 14वा आणि 13वा लांब आहे, 10वा झाला नाही 10वा. याच्यापेक्षा पुढचं सांगतो, आयुष्यभर ज्यानं विद्यादान केली, विद्यादान, प्राध्यापक असणारा माणूस, मुलगा शिकून मोठा केला अमेरिकेमध्ये परदेशात, तो बाप गेला, त्याचा मुलगा पाणी पाजायला आला नाही एकुलता एक असताना. त्याने सांगितलं मला यायला 3-4 लाख रुपये खर्च लागतं, वेळ नाही आहे का,
तुम्ही काय खर्च लागन ते घ्या आणि तुम्हीच उरकून टाका आहे का. अरे पोटचा एकुलता एक मुलगा पाणी पाजायला आला नाही, सध्याचं कलियुग आहे. पण तेरवीचा कार्यक्रम एवढा सुंदर या सर्वांनी हो घडून आणला. खरं सांगू नक्की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये हो प्रामाणिक कष्ट केले, चांगलं काम केलं, म्हणून शेवटच्या तेरवीच्या दिवशी अन्नदान होतंय आणि ते अन्नदान नामचिंतनाने होतं. म्हणून ती पुण्यात्मा जो भगवंताने त्यांना त्यांच्या चरणाजवळ जागा द्यावी म्हणायची गरजच नाही, कारण नक्कीच त्यांना चरणाजवळ जागा दिली असेल. पुन्हा या परिवाराच्या त्यांनी पांडुरंगाला आम्ही विनंती करू देवा, पुन्हा एकदा या परिवाराची सेवा करण्यासाठी, गावाची कुटुंबाची सर्वांची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा पांडुरंग भाऊंना या गावामध्ये जन्माला घाल ही सदिच्छा व्यक्त करू. शेवटला पूर्णविराम. ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज